सर्वांना. तुम्ही तुम्ही सर्वांनी दिलेल्या वेळेतच आपण मीटिंग घेण्याचं नियोजन केलं. मुळात तुम्ही चौघी जणीच महिला आहेत, या बेसिक ट्रेनिंगसाठी. अ, तर त्यासाठी माझा आवाज मी परत एकदा कन्फर्म करतो. येतोय सर्वांना क्लिअर? एकदा कन्फर्मेशन द्या फक्त. माझा आवाज क्लिअर येतोय? हो सर. ओके. तर आपण ज्या बेसिक रिक्वायरमेंटसाठी तुम्ही मागणी केली होती, की आम्हाला संवाद साधता येत नाहीये. आता मूलभूत संवाद कसा साधायचा? तुम्ही पूर्णपणे या क्षेत्रामध्ये नवीन आहात आणि या नवीन असल्यामुळे तुम्हाला एखाद्या नवख्या ग्राहकांना कसं कम्युनिकेशन करायचं याची पूर्वकल्पना नसल्यामुळे तुम्ही आजपर्यंत कोण्या ग्राहकाकडे अप्रोच व्हायला थोडंसं संदिग्धता निर्माण करतायत. तर तुम्हाला याच सेशनमधील एक पूर्वरत पद्धतीने कशा पद्धतीने एखाद्या नवीन ग्राहकाला अप्रोच व्हायचं, प्राथमिक माहिती कशी त्याला द्यायची, कशा पद्धतीनं त्याला आपण ॲज अ एल-आय-सी बिझनेस करत आहोत, या संवादामधनं आपल्याला थोडंसं लक्षात येईल. तर तर आपण एक सुरुवातीला बघूया, की आपल्या संपर्कातील जे लोकं आहेत, मी तुम्हाला सुरुवातीला पण हेच सांगितलेलं आहे, की हा व्यवसाय जनसंपर्कापासून चालू होतो. मुळामध्ये हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय जनसंपर्कामधनं का चालू करावा लागतो? कारण की इथे कोणत्याही प्रकारचं आपण दृश्य प्रॉडक्ट देत नाहीयेत. हे पूर्ण अदृश्य प्रॉडक्ट आहे. आता अदृश्य प्रॉडक्ट असल्यामुळे याला आपल्याला सांगून त्याला एक दृष्टी निर्माण करावी लागते. तर आपण सहजरित्या बघूया, एका ग्राहक आणि प्रतिनिधीचं जे कम्युनिकेशन आहे, जे कॉमन आहे. या पद्धतीनं आपण त्या ग्राहकाला अप्रोच करत असताना, सपोज प्रतिनिधी म्हणजे बी आहे आणि ग्राहक म्हणजे ए आहे. तर काहीतरी कारण शोधून संवादाला सुरुवात आपल्याच बाजूने. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखादा थोडक्यामध्ये मी तुम्हाला एका मागील सेशनमध्ये सांगितलं होतं 3 फीट रूलमध्ये. तुमचा ग्राहक वर्ग हा तुमच्या आजूबाजूलाच आहे. जस्ट तुम्ही त्याला या स्वरूपात बोलणं गरजेचं आहे. आता ते बोलायचं कसं हेच मी तुम्हाला त्यांच्यासोबत सांगितलेलं आहे. जो कोणी ग्राहक असेल, तुमच्या नात्यातला असेल, तुमच्या मित्रांतला असेल, तुमच्या मैत्रिणीतला असेल, जसा कोणी तुमचा ग्राहक असेल, त्या ग्राहकाला तुम्ही बोलायला सुरुवात करत असताना डायरेक्टली एल-आय-सी विषय हा न काढता एका वेगळ्या विषयानं सुरुवात करायची. जसं की मी तुम्हाला या कम्युनिकेशनमध्ये सांगितलंय, काहीतरी कारण शोधून संवादाला सुरुवात आपल्या बाजूनं केलीये. जसं की काय, काय चालले आहे? सपोज आता तुम्ही महिला आहेत, तर महिलांचं जे काही आपण एखादी नवीन महिला भेटल्यानंतर आपण आपसूक संवादाला सुरुवात करण्यासाठी कोणता एखादा विषय निवडतो, तो विषय निवडून तुम्ही संवादाला सुरुवात करू शकतात. जर एखादा जेंट्स असेल, तर यंदा शेतीचे उत्पन्न कसे आहे? मुलं कोणत्या शाळेत शिकतात? मुले हुशार आहेत का? इत्यादी परिस्थितीनुसार तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधायला सुरुवात करायची. म्हणजे जो पहिला आईस ब्रेकिंग जो प्रश्न असतो आणि जो प्रश्न तुम्ही आईस ब्रेकिंग केल्याच्या नंतर तुम्हाला त्या व्यक्तीला बोलतं करायचंय. त्यासाठी पहिले तुम्हाला बोलतं व्हावं लागेल. तुम्हाला बोलतं झाल्यास तो व्यक्ती बोलतं होणार. त्यानंतर ग्राहकाच्या प्रतिक्रिया कॉमन काय असतात? सपोज तुमच्या ग्राहकांच्या काय कॉमन प्रतिक्रिया असतात, की ग्राहकाचे कॉमन उत्तरे आहेत, "ठीक आहे, चांगले आहे, एक्स-वाय-झेड शाळेत शिकतात, तो हुशार आहे" इत्यादी, इत्यादी. त्यानंतर आपण त्याला दुसरे प्रश्न, आता प्रश्न आपल्याला थांबून चालणार नाहीये. आपल्याला संवाद वाढवायचा आहे. आपल्याला ग्राहकाला एका दिशेनं न्यायचंय. तर नेत असताना आपल्याला प्रश्न त्या दिशेचे, आपल्याला जो प्रश्न टाकला, त्या प्रश्नाचं उत्तर हे येणार आहे. त्यानुसार तो ग्राहक आपल्या आपल्या दिशेला येत असतो. तर त्यानंतर आपण दुसरा काय प्रश्न टाकलाय? प्रश्न कोणते टाकतात यावरनं ग्राहकांच्या प्रतिक्रिया अवलंबून असतात आणि ग्राहकांच्या उत्तरांच्या प्रतिक्रियेवरनं तो कोणत्या दिशेने न्यायचा आहे हे तुमच्या हातात असतं. जसं मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या भविष्यासाठी काही नियोजन केलेलं आहे का? आता हा प्रश्न त्याला पूर्णपणे अनोळखीचा वाटेल आणि थोडासा गोंधळल्यासारखा वाटेल. असं का विचारतायत हे? तर तो सहजरित्या थोडासा विचार करून, की नाही असा हा उत्तर देईल. जनरली नाही हा उत्तर देतात. हे नाही उत्तर दिल्यानंतर थोडंसं तुम्ही शॉक होऊन, थोडंसं अचंबित होऊन, आणखीन नाही केले, असं थोडंसं एक स्वभावातनं शॉकिंग दाखवायचं, हावभावातनं शॉकिंग दाखवायचं. आणखीन नाही केले, त्याला थोडीशी उत्सुकता निर्माण होते. तुमच्या या स्वभावातनं तुम्ही असं आणखीन नाही केले असं उत्सुकतेनं न सांगता थोडंसं अचंबितपणे जर त्यांना प्रेझेंटेशन दिलं,
तर त्याला आणखी उत्सुकता जाणून घेण्याची निर्माण करतायत. तुमचा स्वभाव, तुमचा हावभाव असा दाखवल्यानं काय होईल, तो त्याच्याकडे हे काय असतं हे जाणून घेण्याचं कुतूहल निर्माण होईल आणि तो लगेच तुम्हाला आगामी प्रश्न विचारेल. हे काय असतं ते आणि कसे असतं ते? जर समजा त्यानं नाही म्हणल्यानंतर तुम्ही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, समजा त्याचं नाही म्हणल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं शॉक नाही झाले किंवा काही अचंबित नाही झाले. ठीक आहे, काय नाही, ठीक आहे. अशा पद्धतीचं एक नॉर्मल नॉर्मल अटायरमध्ये जर तुम्ही त्याला रिप्लाय दिला, तर तुम्हाला समोरचा प्रश्न त्यानं समोरचा प्रश्न विचारण्याची कुतूहलता निर्माण होत नाही आणि तो समोरचा प्रश्न तिथे विचारत नाही. त्या पद्धतीनं याच पद्धतीनं तुम्ही फॉर्मॅट वापरा. आता मी एक जस्ट इंट्रोडक्शन केलंय. इंट्रोडक्शन केलं म्हणजेच काय, की तुम्हाला एक ग्राहक बोलता केलाय. आता बोलता बोलता तुम्हाला त्याचं आर्थिक नियोजन करायचंय. तुम्हाला वेगळं काहीच नाही. बोलता बोलता त्याचं आर्थिक प्लॅनिंग, तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करून द्यायची. त्यासाठी सपोज आता यामधनं मी तुम्हाला पूर्ण विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आता हे तुम्ही जेव्हा एखाद्या ग्राहकाकडे बोलत असताना त्याचा वेळ बघून तुम्हाला ह्या गोष्टी जजमेंट करायच्यात. सपोज तो उभ्या उभ्या तुम्हाला भेटलेला असेल, तर त्याला शॉर्टकटमध्ये जर सांगायचं असेल, तर काही विषय तुम्ही वगळा. काही विषय त्यांना भेट घेऊन सांगा. परंतु तुम्हाला जेव्हा तुम्ही बोलतं झालेला आहात, तर तुमच्या प्रोफेशन विषयी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती देता यावीच. तर सपोज आता हा ग्राहक नेमका माझ्या घरी चहा घ्यायला आलाय, असं मी गृहीत धरतो. तर मी त्याला सहजरित्या बोललो, तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत? आणि कुटुंबातील किती व्यक्ती कमवते आहेत? आता जर तुमच्या मैत्रिणीपैकी, तुमच्या पाहुण्यांपैकी, तुमच्या नात्यांपैकीच तो व्यक्ती असेल, तर तुम्हाला पूर्वरत माहिती असेलच. परंतु तरीही तुम्ही या प्रश्न तुमच्या कुटुंबात करता किंवा कमवता व्यक्ती कोणता आहे हे आवर्जून विचारा. त्यानंतर मुलाचे वय किती आहे? इत्यादी प्रश्न विचारून तुम्ही त्यांना जे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायची, जे आर्थिक नियोजन आपल्याला त्यांना करून द्यायचं त्यांच्या भविष्यासाठी, त्यासाठीची जेवढे जास्त प्रश्न विचारून माहिती कलेक्ट करता येईल, ती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. जनरली काय माहिती लागतात आपल्याला? त्यांच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत? त्यांच्या कुटुंबामध्ये कोण-कोण व्यक्ती कमवते आहेत? आणि कमवत्या व्यक्तीवर किती मेंबर कुटुंबातील अवलंबून आहेत? हे 3 प्रश्न खूप महत्त्वाचे असतात तुम्हाला. आणि हे तुमच्या प्रश्नावलीमध्ये आलेच पाहिजे. त्यानंतर त्यानंतर तो म्हणतो, "आम्ही 4घे जण आहोत. मी 35 वर्षाचा, माझी पत्नी 30 वर्षाची आणि एक मुलगा आणि एक मुलगी अनुक्रमे 3 आणि 1 वर्षाचे." म्हणजे मुलगा 3 वर्षाचा आणि मुलगी 1 वर्षाची. इत्यादी ग्राहक प्रश्नाची उत्तरे देईल, प्रश्न विचारल्यानुसार. आता त्यानंतर परत प्रतिनिधींनी आपण प्रश्न संपल्यानंतर आपली तयारी असणं गरजेचं आहे. परत काय करायचंय, एकदम सोप्या आणि सुटसुटीत भाषेत आता मी त्याचं आर्थिक नियोजन करायला सुरुवात घेतली. मला जी काही तुटकी-मुटकी माहिती त्याची मिळालेली आहे, त्या माहितीमधनं मी त्याचं आर्थिक आणि फायनान्शियल प्लॅनिंग करतोय. आता फायनान्शियल आणि आर्थिक प्लॅनिंग जे असतं ना, एक कॉमन आहे. सर्व श्रीमंताचंही सारखंच आहे, गरिबाचंही सारखंच आहे आणि मध्यमवर्गीयांचं पण सारखंच आहे. त्यातले काही कॉमन पॉइंट आहेत. प्रत्येकाच्या जीवनात हे येतात. तुमच्या जीवनात आहेत, माझ्या जीवनात आहेत आणि ग्राहकाच्याही जीवनात हेच टप्पे असतात जीवनाचे. त्यानंतर आता हे बघा, मी त्या ग्राहकाला समजून सांगतोय, हे बघा तुम्ही आज 35 वर्षाचे, घरातील एकटे कमवते व्यक्ती आहात. तुमच्या आणि तुमच्या सारख्याच कुटुंबातील प्रमुख व्यक्तींच्या जीवनात मुख्य 3 आर्थिक ध्येय असतात. मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे वाक्य आहे, सार्वजनिककडून म्हणजे सार्वभौमिकतेकडून एकत्रीकडे येणारं असावं. म्हणजे तुमच्या आणि तुमच्या सारख्याच कुटुंबातील म्हणजे तुम्ही त्याला उद्देशतायत. तुम्ही त्याला पर्टिक्युलरली उद्देशतायत आणि तुम्ही पर्सनलाइज करतायत. तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते व्यक्तिगत करतायत. आहे कॉन्सेप्ट हा कॉमन, परंतु त्याला व्यक्तिगत करतायत. तुमच्या आणि तुमच्या सारख्याच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या जीवनात मुख्य 3 आर्थिक ध्येय असतात. काय आर्थिक ध्येय असतात? मुलीच्या लग्नासाठी लागणारा पैसा, मुलाच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा आणि शेवटी हे 2 ध्येय जर झालेच तुमचे सॅटिस्फाय किंवा तुम्ही त्यासाठी काही प्लॅनिंग केलेलीच असेल, तर तुम्हाला मात्र 3रं ध्येय मात्र तुम्ही प्रत्येक व्यक्ती तिथं विसरतो. तो म्हणजे काय? शेवटी उत्तर वयासाठी लागणारा आपल्याला पैसा. आता याची आपण थोडीशी विश्लेषित पद्धतीनं आता याला ते कॉमन ध्येय सांगितलेत मी. त्यानंतर दुसरा भाग आहे
समजा तोच आर्थिक ध्येयाचा, सपोज मी त्याला आर्थिक ध्येयाच्या संदर्भात सांगितलं. आता त्याला जजमेंट करून सांगितलं. आज तुम्ही 35 वर्षाचे. आजपासून 25 वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या 60वी पर्यंत तुम्हाला या कुटुंबाचा आर्थिक दाता म्हणून राहायचं आहे. बरोबर? आता मी तुम्हाला काय केलंय, कॉन्सेप्ट हा त्याला पर्सनलाइज करून दाखवतोय. पर्सनलाइज म्हणजे मी त्याच्या जीवनात कसा महत्वाचा आहे हा संकल्पना हे कळून दाखवतोय. तुम्ही आज 35 वर्षाचे आहात. आजपासून 25 वर्ष म्हणजे वयाचे 60वी वर्षपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आर्थिक दाता म्हणून राहायचं आहे. बरोबर? कारण की तुमच्या कुटुंबात तुम्ही एकमेव व्यक्ती कमवते आहात आणि बाकी 3 मेंबर तुमचे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. आता दुसरं स्टेटमेंट काय आहे, की त्याच सोबत तुमच्या वयाच्या 56व्या वर्षी म्हणजे तुमच्या मुलीच्या 21व्या वर्षी म्हणजे त्यांची मुलगी आज किती वर्षाची होती? 1 वर्षाची. नॉर्मली 21 वर्ष गृहीत धरा. आता समाजानुसार लग्नाचे वय मागे-पुढे होतात. जर तुम्ही प्रत्येकाला 21च म्हणाल, तुम्ही एक कॉमन शब्द 21 हा गृहीत धरा. स्टँडर्ड शब्द हा 21. जर त्याने रिक्वायरमेंट केली, की बाबा आम्हाला 18व्याच वर्षी मुलीचं लग्न करायचं. काही हरकत नाही सर. तुम्हाला 18व्या वर्षाची मी तिच्या 18व्या वर्षी पैसा मिळेल अशी योजना बनवून देतो. त्यामुळे तुम्ही जर समजा मी म्हटलं तुम्हाला, की 21व्याच वर्षी पैसा मिळतो मुलीच्या असं काहीही नाही. तुम्ही जर म्हटलात ना, त्या मुलीच्या 16व्या वर्षी जरी पैसा पाहिजे असेल, तशी आपण योजना नियोजित बनवून देतो. परंतु हा सांगण्याचा भाग असा आहे, की तुमच्या वयाच्या 56व्या वर्षी म्हणजे त्या व्यक्तीच्या 56व्या वर्षी त्याच्या मुलीचं लग्न म्हणजे तिची मुलगी लग्नाला येणार. म्हणजे त्याच्या आयुष्यातला त्याच्या वयाच्या 56व्या वर्षी एक आर्थिक मोठा खर्च आहे, मुलीचं लग्न म्हणजे. म्हणजेच त्यानंतर आणि तुमच्या वयाच्या 53व्या वर्षी म्हणजे त्याचा मुलगा आज 3 वर्षाचा आहे. एक लक्षात ठेवा, मुलगा असो या मुलगी असो, 18वं वर्ष झालं म्हणजे त्यांचं 12वी वर्ष पास झालेलं असतं शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं. 18व्या वर्षी मुलं हे 12वी पास झालेले असतात आणि 21व्या वर्षी बॅचलर डिग्री कंप्लीट करून उच्च शिक्षणासाठी त्यांना बाहेर जाण्याची वेळ पडते. जसं की आपण त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो. जसं आता टेक्निकल बॅकग्राऊंडला जर बघितलं असेल तुम्ही, जर इंजिनिअरिंग 3 वर्षाची असेल तर त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन, एम-टेक, बी-टेक, बी-टेक हा बॅचलर डिग्री आहेत. त्यामुळे मुलांचंही 21व्या वर्षी एक मोठा खर्चाचा टप्पा असतो. परंतु आज त्यांचा मुलगा हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे तो इथून पुढे 18व्या वर्षी 21 वर्षाचा होणार आहे. लक्षात येतंय का? एकदा जस्ट रिप्लाय तरी करा किंवा जस्ट कोणीतरी म्हणजे मी एवढं सांगतोय लक्षात येतंय का? हो सर. प्लीज रिप्लाय. ओके. तुमच्या वयाच्या म्हणजे त्या व्यक्तीच्या 53व्या वर्षी म्हणजेच तुमच्या मुलाच्या 18व्या वर्षी मुलाचे उच्च शिक्षण हे महत्वाचे 2 आर्थिक ध्येय आहेत. म्हणजे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा आणि एक मुलीच्या लग्नाचा असे 2 आर्थिक ध्येय त्यांच्या जीवनामध्ये आहेत हे तुम्ही त्यांना दाखवून दिलं. आजपर्यंत त्यांना हे माहिती नव्हतं. म्हणजेच आर्थिक नियोजन ही संकल्पनाच त्यांना माहिती नव्हते, ही तुम्ही त्यांना दाखवून दिली. आता 2 ध्येय आहेत हे माहीत आहेत आणि तसेच हे दोन्ही आर्थिक ध्येय पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या उत्तर वयात तुम्ही काम करू शकणार नाहीत अशा स्थितीत आपल्याला आपल्या मुलांनी सांभाळले तर चांगलेच, परंतु जर नाही सांभाळले तर आपण आता बचत केलेला पैसा आपल्याला त्यावेळेला कामाला येतो. म्हणजेच काय, की जे तिसरं ध्येय आहे, मी ते या स्टेटमेंटमधनं समजून सांगितलं. तिसरं ध्येय काय आहे, की तुम्हाला जर तुमचे मुलं संस्कार पद्धतीनं सांभाळलंच, आपण वेस्टर्न कल्चरचा आपल्या इंडियन कल्चरवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं आज आपण आपल्या आई-वडिलांना सांभाळतो. हे पुढे 20 वर्षानंतर हे मुलं आपल्याला सांभाळतीलच असं आपण ठाम सांगू शकत नाहीत. हे तुम्ही असाल, मी असाल किंवा आपण ग्राहक असतील. कारण की वेस्टर्न कल्चरचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्या इंडियन कल्चरवर होत आहे आणि आज मुलं बघा तुम्ही लहानपणापासून कमी तारुण्य वयामध्ये बऱ्यापैकी वेस्टर्न कल्चरच्या आहारी गेलेले आहेत. आता वेस्टर्न कल्चरच्या आहारी गेलेले आहेत म्हणजे त्यांना त्या पद्धतीच्या सवयी लागलेल्या आहेत आणि जर कदाचित तो चांगल्या पद्धतीचे इंजिनिअरिंग झाले, चांगल्या पद्धतीचे डॉक्टरकी झाले, तर त्यांना कुठे विदेशात जाण्याची वेळ पडली, तर तुम्ही मात्र ग्रामीणमध्ये एकटेच राहणार आहात. त्यांनी आर्थिक मदत करतील, नाही करतील ही समोरची बाजू. पण तरीही माझं म्हणणं असं आहे, की तुमचे 2 आर्थिक ध्येयानंतर तुम्ही तिसरं आर्थिक ध्येय विसरून चालणार नाही. कारण की तुम्ही आणि तुमची पत्नी, तुमची जीवनसंगिनी जी आहे, ती तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणारी असते. त्यावेळेस तुम्ही दोघेही थकलेले असाल.
आणि थकलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या कामाचं उत्पन्न नसल्यामुळे तुम्हाला उत्तर वयामध्ये एक चांगल्या पद्धतीची पेन्शन अमाउंट मिळू शकते, असं एल-आय-सी तरतूद करून देते. त्यामुळे त्यानंतरचं स्टेटमेंट, त्यामुळे तुमचं योग्य आर्थिक नियोजन करून एखादी छोटी-मोठी सेव्हिंग सुरू करा. मी आतापर्यंत एल-आय-सीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तुम्हाला बोलण्यात समजत असेल तर बघा. बघा, एखाद्या ग्राहकाला आपण सांगत असताना ना, तुम्ही डॉक्टर आहेत हे सांगू नका. मी थोडंसं उदाहरण घेऊन सांगतो एक्झाम्पलमध्ये, की सपोज माझ्या शेजारी एक व्यक्ती राहतो. तो व्यक्ती रोज मला बघतोय, मी त्याला बघतोय, तो मला बघतोय. आम्हाला माहिती आहे, की हा व्यक्ती इथं राहतोय. मलाही माहिती आहे, की तो व्यक्ती तिथे राहतोय. अचानक एक दिवशी भेट झाली आणि त्यानं त्याचा मला त्रास सांगायला सुरुवात केली, की "हो, मला थोडासा बॅक पेनचा खूप खूप दिवसापासून त्रास होतोय. खूप दिवसापासून मला त्रास होतोय." आणि त्या व्यक्तींनी बऱ्याच ठिकाणचे मला रिपोर्ट दाखवले. मी या दवाखान्यात गेलो, मी या मोठ्या दवाखान्यात गेलो, त्या दवाखान्यात गेलो, हे केलो, ते गेलो. परंतु नंतर ते डिस्कशन केल्यानंतर असं समजण्यात आलं त्या व्यक्तीला, की जो मी होतो, स्पाइन सर्जन होतो. त्याच्या घराशेजारी मागील 7 वर्षापासून राहतोय. परंतु मी त्याला बोललो नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे किंवा तो मला बोलला नाही. तो त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे. कारण की माझं डॉक्टर आहे माझ्या कपाळावर कुठे लिहिलेलं नव्हतं. आता ठीक आहे, आपण ग्रामीणमध्ये पडतोय. ग्रामीणमध्ये पडत असल्यामुळे आपल्याकडे ह्या गोष्टी लवकरात पसरल्या जातात. काय करतो, काय नाही. परंतु एक सहीच कॉन्सेप्ट सांगायचा. जर समजा त्या व्यक्तीला माहिती नसेल, तर मी एक स्पाइन सर्जन आहे. आता सुरुवातीला मी त्याला जेव्हा सांगायला लागलो, की या पद्धतीनं तुम्ही या हॉस्पिटलला जाऊन भेटा, या टॅबलेट घ्या. मी आत्तापर्यंत कम्युनिकेशन करताना नाही सांगितलं. सपोज असं मला सगळे रिपोर्ट दाखवल्यानंतर मी त्याला सांगितलं, या पद्धतीच्या टॅबलेट घ्या, या पद्धतीचं समजा काही अ, औषधी घ्या, फरक पडून जाईल. तो माझं का ऐकेल? पहिली गोष्ट, मी आत्तापर्यंत त्याला सांगितलं नाही, की मी ॲज अ स्पाइन सर्जन आहे. परंतु त्यानं एक माझ्यावर विश्वास ठेवून, म्हणजे एक नॉलेजची जी स्पेशालिटी आहे, ती तुम्ही सहजरित्या त्याला केव्हा सांगाल, जेव्हा तुम्ही त्याला एक डॉक्टर म्हणून समोर जाल. तुम्ही एक आर्थिक डॉक्टर आहात. तुम्ही प्रत्येकाची एक आर्थिक नियोजन करून द्या. तुमच्या कुटुंबातील, तुमच्या नातेवाईकांतील, तुमच्या मामांमध्ये, तुमच्या मावशांमध्ये जेवढं तुम्हाला सहजरित्या सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा. एवढा कॉन्सेप्ट जरी तुम्ही त्यांना सांगितला ना, तर ते बऱ्याचपैकी तुमच्याकडे एक विचार करण्याच्या संदर्भात वेगळा विचार करतील. जसं की आता बघूया आपण. त्यामुळे तुमचं योग्य आर्थिक नियोजन करा आणि एखादी छोटी-मोठी सेव्हिंग सुरू करा. जी सेव्हिंग तुम्हालाच भविष्यात एक चांगला मोबदला देईल आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक विमा सुरक्षा पण देईल. मी आता पर पॅराग्राफच्या शेवटी आणखी एक थोडंसं टाकलं, विमा सुरक्षा पण देईल. कसं असतं, तुम्ही प्रत्येक शब्द जे टाकत असतात ना, तर पुढचा प्रश्न तुम्हाला उभा करायचा असतो, म्हणून त्याचा रेफरन्स तुम्हाला मागच्या पॅराग्राफमध्ये किंवा मागच्या उत्तरामध्ये द्यावा लागतो. तसं आपण आता आर्थिक नियोजन त्याचं केलंय. ह्या 2 परिच्छेदामधनं त्याचं आर्थिक नियोजन केलंय. त्याला काय केलंय? त्याच्या मनामध्ये एक विचार करण्यास तरी भाग पाडले, की त्यानं कुठेतरी भविष्यासाठी सेव्हिंग करायला पाहिजे. मी आतापर्यंत त्याला सांगितलं नाही, की मी एल-आय-सी प्रतिनिधी आहे, मी भारतीय जीवन विमाचा एजंट आहे. मी जस्ट एक ज्ञान दिलं त्याला आणि हे पूर्ण फुकट दिलं. आणि हे फुकटचा कॉन्सेप्ट तुम्ही जर एखाद्याकडे द्यायला गेलात ना, तर त्याला एक नवीन पद्धतीनं तुम्ही ज्ञानी आहात असं जाणवेल आणि तो तुमचं ऐकेलही. तर या पद्धतीनं मी त्याला इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता मी दुसऱ्या डोअरमध्ये घुसलोय. म्हणजे दुसऱ्या विषयामध्ये आता आलोय. मी त्याला मागच्या परिच्छेदाच्या शेवटी विमा सुरक्षेचा हा भाग बोललो होतो. आता मी इथं जीवन विम्याचं महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये काय आहे ते सांगतोय. बघा, बी म्हणजे मी. आता मी त्याला सांगतोय, हे बघा, मागे बोलता मी तुम्हाला एक वाक्य बोलून गेलो, की तुम्ही 35 वर्षाचे, आजपासून 25 वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या 60वी पर्यंत तुम्हाला या कुटुंबाचा आर्थिक दाता म्हणून राहायचं आहे. स्टेटमेंट लक्षात घ्या. आर्थिक दाता म्हणून राहायचं आहे. राहणं हे त्यांच्या हातात आहे का? किंवा माझ्या हातात आहे का? नाही ना. तर जे स्टेटमेंट आहे, परंतु तुम्हा सांगण्यास मला थोडंसं वाईट वाटतंय, की म्हणजेच काय, तुम्हा सांगण्यास विमा या विषयाकडे चालतोय. तुम्हास सांगण्यास मला थोडंसं वेगळं वाटतंय, की तुमच्या ठिकाणी मी आहे. मी का असं म्हणतोय, की मी विम्याचा भाग सांगतोय, कारण की आता मला मृत्यूचं उदाहरण घेऊन सांगायचंय. त्यामुळे ते उदाहरण मी माझ्या बाजूने घेतोय, त्यांच्या बाजूने न घेता.
त्यामुळे मी हे मधलं स्टेटमेंट टाकतोय, की परंतु तुम्हाला सांगण्यास मला थोडंसं वेगळं वाटतंय, की तुमच्या ठिकाणी मी आहे, असं गृहीत धरून जर अशीच परिस्थिती आणि असंच कुटुंब माझं असलं असतं तर, समजा मी आज 35 वर्षाचा आहे, तसंच दिलेल्या वाक्यात म्हटल्याप्रमाणे 25 वर्षापर्यंत आर्थिक दाता म्हणून राहायचं आहे. परंतु माणसाचा घडीचा भरोसा नाही. माझा घरी जाईपर्यंत काही भरोसा नाही. अशा परिस्थितीमध्ये जर मी माझ्या कुटुंबातनं गैरहजर झालो तर, माझ्या कुटुंबाचा आर्थिक दाता म्हणून एकमेव कमवता व्यक्ती मी होतो. मागील सर्व व्यक्ती हे माझ्या उत्पन्नावर अवलंबून होते. काय परिस्थिती असेल माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाची? मुलगा 3 वर्षाचा, मुलगा मुलगा 3 वर्षाचा, मुलगी 1 वर्षाची, पत्नीला कोणत्याही पद्धतीचे उत्पन्न कमवता येत नाही. हे खालची लाईन दबली आहे वाटतं. कोणत्याही पद्धतीचे उत्पन्न कमवता येत नाही. तर या पद्धतीनं थोडासा विचार करून बघा. काय असेल माझी परिस्थिती माझ्या पश्चात? मला सांगण्याचं तात्पर्य आता हे समोरच्या पीडीएफमध्ये ते स्टेटमेंटमध्ये बघूया. हां, तर मागची पीडीएफ मी तुम्हाला टाकल्यानंतरच ती शेवटची लाईन वाचायला मिळेल. तुम्हाला हे झाल्यानंतर पीडीएफ टाकेल. तिथं जी लाईन असेल ती वाचून घ्या. तर एल-आय-सीचा तसेच विमा प्रतिनिधीचा परिचय. बघा मी 3 वेगवेगळ्या फेजमधनं कम्युनिकेशन करतोय. पहिल्या फेजमध्ये मी त्याला बोलतं केलं. संवाद कसा करायचा ते सांगितलं तुम्हाला. दुसऱ्या फेजमध्ये संवाद करता मी त्याचं आर्थिक नियोजन केलं. तिसऱ्या फेजमध्ये मी त्याचं आर्थिक नियोजनासोबत जीवन विम्याचं महत्त्व काय असतं ते समजून सांगितलं आणि आता मात्र मी स्वतःचा परिचय आणि एल-आय-सीचा परिचय देण्यासाठी चौथ्या फेजमध्ये आलेलो आहे. चौथ्या फेजमध्ये मला एल-आय-सीचा आणि माझा परिचय कसा करायचा आहे, या अशाच सर्व परिस्थितींच्या काळजीसाठी, कोणत्या परिस्थितींच्या काळजीसाठी? मागे जीवन विम्याचं मी जे उदाहरण सांगितलंय मागच्या फेजमध्ये त्या. या अशाच सर्व परिस्थितींच्या काळजीसाठी भारत सरकारच्या, विशेष भारत सरकारचा हा शब्द खूप महत्वाचा लोकांना आपुलकीचा वाटतो. भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत भारतीय जीवन विमा ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी तळागाळातील लोकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक ध्येय पूर्ततेसाठी सन 1956 पासून सातत्याने देशातील श्रीमंत, मध्यम तसेच गोरगरीब वर्गीय लोकांना आर्थिक विमा सेवा पुरवणारी एकमेव भारतीय सरकारी विमा कंपनी. अशा भारतीय विमा कंपनीचा मी अधिकृत विमा प्रतिनिधी म्हणून मागील बऱ्याच वर्षापासून काम करतोय किंवा करते. लक्षात आलं? या वाक्यामध्ये मी एल-आय-सीचाही परिचय दिला आणि माझाही परिचय दिला. त्यानंतरचं स्टेटमेंट काय? एल-आय-सीने आता मी त्याला हे जे काही एल-आय-सी आहे, एल-आय-सीनं तुमच्यासारख्याच हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. आता मी परत व्यक्तिगत माझा आणि एल-आय-सीचा परिचय झाल्यानंतर मी ग्राहकांना व्यक्तिगत आपुलकी दाखवतोय किंवा ही योजना त्यांच्यासाठी आहे हे कसं दाखवतोय. एल-आय-सीने तुमच्यासारख्याच एकमेव कमवत्या, विशेष लक्षात घ्या, तुमच्यासारख्याच एकमेव कमवत्या जबाबदार प्रमुख कुटुंब व्यक्तींसाठी अनेक वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत. जीवनातील आर्थिक ध्येय पूर्ततेसाठी म्हणजेच बचत आणि जीवनातील दुःखद टप्प्यावर आपल्या कुटुंबाची अचूक काळजी घेणाऱ्या योजना आजपर्यंत एल-आय-सी कडे संपूर्ण भारतातील 140 कोटी लोकसंख्येपैकी 30 कोटी लोकांनी या योजना घेतलेल्या आहेत. हा डेटा पूर्ण खरा आहे. खोटा वगैरे समजू नका. सगळा डेटा साईटवरनं, एल-आय-सीच्या ऑफिशियल साईटवरनं घेतलेला आहे. हो, खरं आहे. आज 140 कोटी लोकसंख्यापैकी भारतीय जीवन विम्यांनी 30 कोटी लोकांना विमा दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही ज्या गावातील आहात, आता तुम्हाला देशापासून गावापर्यंत आलेला आहात. कारण की देशाचं उदाहरण खूप दूरचं वाटतंय. आता गावापर्यंत आमच्या गावातील म्हणजे तुमच्या गावातील अमुक एवढ्या लोकांना या योजना मी दिलेल्या आहेत. आता तुम्ही नवीन आहात, तर 2-4चं उदाहरण सुरू करू शकता. जरी झालेल्या नसतील तुमच्याकडनं, तर 2-4 सांगू शकतात तुम्ही. जेव्हा तो व्यक्ती म्हणत असेल, की कोणाच्या काढल्या, की एखादं एक्झाम्पल सांगा, किंवा यांच्या काढल्या, त्यांच्या काढल्या. तर आता हे सांगत असताना हे स्टेट आमच्या गावातील 2 लोकांच्या काढल्या, तर तो व्यक्ती जर गावातलाच असेल ना, तर तो लगेच क्रॉस व्हेरिफाय करेल. कारण की माणसांचं मेंढरासारखं खूप चांगल्या पद्धतीने काम असतं. ते पहिले तुम्हाला विचारतील, तुम्ही 2 कोणाकोणाच्या काढल्या ते सांगा पहिले. तर उदाहरणार्थ 1 तर 2 पीपल मॅनेज करा, की बाबा मी काढल्या म्हणून सांगायला जर कोणी विचारणा क्रॉस व्हेरिफाय झाली. तर
आणि अंधाधुंद मॅनेज करण्याच्या अगोदर सांगू नका. जर तुमच्या पश्चात त्या व्यक्तीनं जर तुम्ही सांगितलेल्या नावांच्या व्यक्तींना क्रॉस व्हेरीफाय केलं आणि त्यांना बिचाऱ्यांना काय माहित, तुम्ही जस्ट नाव वापरलं त्यांचं इथे, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं तर तुमचं आणखी निगेटिव्ह गोष्ट पसरवेल. त्यामुळं काही गोष्टी पावलं उचलत असताना दूरदृष्टीचे विचार करून उचलना. आमच्या गावातील एवढ्या लोकांना या योजना मी दिलेल्या आहेत. माझ्या नात्यातील तात्यांना, काकांना, मावशींना, मामींना इत्यादी इत्यादी लोकांना मी योजना दिलेल्या आहेत. तुम्ही एक माझ्या जवळील व्यक्तिमत्व आहात, म्हणून मी तुम्ही या योजनेपासून वंचित राहू नये, हाच माझा प्रयत्न राहील. म्हणजेच काय, तो आज तुम्हाला त्यानं आज पॉलिसी नाही दिली तरी तुम्ही त्याला एक फ्युचरमध्ये सहजरित्या LIC विषयी भेटू शकतात अशी एक जागा निर्माण केली. आणि त्यानं जर सर्व एवढं ऐकलं असेल ना मित्रांनो, मैत्रिणींनो, की तो सहजरित्या तुम्हाला पॉलिसी देईल, साहजिक आहे. आज न देता तो पुढच्या आठवड्यात देईल, 2 महिन्यानंतर देईल. कापूस आपण ग्रामीणमध्ये येतो. ग्रामीणमध्ये सिझनेबली बिझनेस चालतोय. आपण शहरी भागात नाहीयेत. शहरी भागामध्ये तुम्हाला जर तो आज तुम्ही त्याला भेटून सांगितलं तर तो कदाचित 8 दिवसात तो पॉलिसी काढेलही. परंतु शहरी भागामध्ये आणखी अडचण आहे. प्रीमियम मंथली जास्त येतात, त्यामुळे त्याचा एवढा आनंदही कळत नाही. ग्रामीणमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट, शेतकऱ्यांचे जे उत्पन्न असतात सिझनेबली असतात, पण प्रीमियम हप्ते वार्षिक घेतात. आणि वार्षिक घेतल्यामुळे तुमचा जो कमिशनचा भाग आहे तो लमसम पैकी बाजूला वर्षभराचा पडतो आणि तुम्हाला तो मोबदला चांगल्या पद्धतीने दिसतो. वंचित राहू नये हाच माझा प्रयत्न राहील. त्यानंतर मित्रांनो, आता या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय की पहिल्या आणि काही मूलभूत घटक या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला संवाद साधण्याची तुमची मानसिकताच नसेल, तुमच्या आजूबाजूला प्रचंड लोक येतायत जातायत, तुम्हाला भरपूर तुमचे मामा येतायत, काका येतायत, मावशी येते, तात्या येतायत, तुमची मानसिकताच नाहीये, तुम्हाला बोलण्याची म्हणजे तुम्हाला मनातून ठरवलंच नाहीये तुम्ही त्यांच्याशी या विषयावर बोलावं म्हणून. तुमची पहिले मूलभूत घटक आहे तो म्हणजे तुम्हाला मानसिकता निर्माण करावी लागेल. तुम्हाला ते संवाद साधण्याची मानसिकता निर्माण करावी लागेल. तुम्हाला बोलण्याची आवड नसेल तर तुम्ही इतरत्र विषयावर विषय काढून बोलण्याचं पहिलं आवड निर्माण करा. ते करत असताना तुमची चौकस बुद्धी दृष्टिकोन असणं पण गरजेचं आहे. म्हणजेच काय, की चौकस बुद्धी म्हणजे बोलता बोलता एखाद्या वेळेस विषयानं विषय काढलेला असेल, त्यांची मागेच काहीतरी मॅरेज अॅनिव्हर्सरी झाली असेल तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करा, हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी करा, सॉरी मी लेट झालो, मला माहिती होतं, असे काहीतरी चौकस बुद्धीचे दृष्टिकोन. ते कदाचित तुमच्या संपर्कातला आहे म्हणजे तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर असणारच त्यांचा, आणि कदाचित तुम्ही तो व्हॉट्सअपला बघून त्यांचा बर्थडे होता, त्यांच्या मुलाचा बर्थडे होता, त्यांच्या मिस्टरांचा बर्थडे होता, त्यांच्या मुलीचा बर्थडे होता, काही त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. हे जे संधी साधण्याचे, तुम्हाला संवाद साधण्याचे हे काही पॉइंट आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आणि तुम्ही त्याला जस्ट 2 कॉंग्रॅच्युलेशनचे किंवा जस्ट अभिनंदनचे शब्द जरी टाकले ना, तर ते आपुलकीचं नातच वेगळं आहे. बरं, फुकटमध्ये आपुलकी मिळतीये. तर ह्या आपुलकीमधनं तो तुम्ही जे मागचं आपण एवढं बडबड भाड सांगितलं मी तुम्हाला, हे ऐकून घेणं, तुम्ही 2 शब्द कॉंग्रॅच्युलेशनचे बोललेत ना, हे मागील 4-5 भाग जे बोललोय आपण, तो ऐकून घेण्याचं ते उसनवारी तरी करतो उपकाराच्या भाषेमध्ये. आणि एवढं ऐकून घेतल्यानंतर त्याचा भलेही मनस्ताप नाहीये, LIC विषयी ऐकून घेण्याची मनस्थिती नाहीये, परंतु तुम्ही त्याला कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही त्याचं अभिनंदन केल्यामुळं तो उपकृत भाषेमध्ये, उपकृत ओझामध्ये तुमचे हे मागील 4-5 भागातली बडबड ऐकून घेतो. बरं, आता ही बडबड ऐकून घेतल्याच्या नंतर ठीक आहे, तुम्ही स्वतःला वेडं समजलं तरच ह्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकताल. काही गोष्टी समाजाकडनं, आपल्या समाजामधील सगळ्यात मोठी मूलभूत गोष्ट काय आहे, की समाज जसा विचार करतो तसंच आपण वागतोय. कारण की समाजाला आपण कसे दिसावेत, आपण कसे वागावेत, आपण कसे असावेत हे समाजाला जसं वाटतं ना तसंच आपण असतोय. परंतु मी कधीच मला काय वाटतंय, मला कसं राहायचंय, मला कसं वागावं, ह्या गोष्टी मला कधीतरी विसरून गेलोय. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही थोड्याशा विचारपूर्वक करा. त्यानंतर तुम्ही आदरात्मक स्वभाव ठेवा. एखाद्यानं तुम्हाला समजा सहजरित्या तेवढा वेळ दिला, तेवढं ऐकून घेतलं तुमचं, त्यानं पॉलिसी नाही घेतली, जस्ट ऐकून घेतलंय, तर त्याला थँक यू तरी म्हणा. कारण की या ज्या शब्द आहेत, हे जे स्वभाव आहेत, हेच स्वभाव तुम्हाला समोरच्या अपॉइंटमेंटसाठी किंवा समोरच्या काही गोष्टीसाठी खूप आपुलकीचं नातं निर्माण करतात. त्यानंतर आपुलकी आणि सहानुभूतीची जाणीव निर्माण करा. आता आपुलकी आणि सहानुभूती म्हणजे काय? तो तुमच्याकडे चहा घ्यायला आलाय.
तुम्ही त्याला बोलवलंय, तुम्हाला हा संवाद साधायचा आहे त्याच्यासाठी आणि तुमच्या लक्षात नाही आलं. तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही ट्रिक्सचा वापर केला आणि त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. परंतु तो काहीतरी इमर्जन्सीमध्ये आहे. इमर्जन्सीमध्ये आहे. तुम्ही सुरुवातीला त्याची परमिशन घेतली नाही. 2 मिनिट वेळ आहे का? तू काही घाईत आहेस का? तू काही कामात आहेस का? असं न विचारता तुम्ही डायरेक्ट आपल्या रायफल सुरू केली. धाड, 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 धाड. सरांनी सांगितलं तसं बोलून टाकलंय. परंतु त्याची काय घाई आहे? का त्याची सहानुभूतीची जाणीव निर्माण करा. पहिले त्याला प्रश्न विचारून त्याचा 2 ते 3 मिनिटाचा वेळ देऊ शकतो का तो हे ऐकण्यासाठी? हे त्याला पहिले विचारा. आणि जर तो घाईत असेल, ती घाईत असेल, तर निश्चित तिथे काही सांगू नका. कारण की घाईत आणि निश्चित त्याला थोडंसं नंतरच्या वेळेला जेव्हा केव्हा भेटल, तेव्हा त्याला सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं हे ह्या सर्व गोष्टी केव्हा शक्य आहे, जेव्हा तुम्हाला बोलण्याची आवड असेल आणि आवड नसली बी जरी, तर या क्षेत्रामध्ये आलात तर बोलण्याची आवड मात्र तुम्हाला नक्कीच लावून घ्यावी लागेल. चला तर नेक्स्ट काही महत्त्वाचा भाग. आता तुम्ही मागे आपण एक भाग बघितला. आता या भागामध्ये आपण जे कस्टमरला एक जस्ट सुपीक निर्माण केली. म्हणजे जमिनीमध्ये जे काही आपल्याला बीज रोवायचं आहे, तर ती जमीन पहिले सुपीकता निर्माण केली. आता सुपीकता निर्माण केली आहे, तर थोडंसं आपण बी टाकून बघतोय. जस्ट टेस्ट करून बघतोय. म्हणजे त्याला बोलता-बोलता थोडंसं प्राथमिकदृष्ट्या आपण समजा तुमच्याकडे काही ग्राहक आले, तर त्यांना प्राथमिकदृष्ट्या कशी माहिती द्यायची? प्राथमिकदृष्ट्या म्हणजे योजना ही एकच नाही सांगायची. त्यांना ओव्हरऑल भाग सांगायचा आहे, की एल-आय-सीकडे एल-आय-सी काय आहे? एल-आय-सीच्या योजना कशा आहेत? तर या पद्धतीने मी तुम्हाला परत एक योजनांचं डिस्कशन निर्माण केलेलं आहे. तर या योजनांच्या डिस्कशनामध्ये परत सुरुवातीला संवाद सुरू केला त्याने, की त्यानं आता ग्राहकाने एवढं ऐकल्यानंतर त्यानं मला प्रश्न विचारला, की "कशा असतात योजना?" तर मी त्याला सहजरित्या सांगितलं, "या योजना 10, 12, 15, 16, 21, 25, 30, 35" तुम्ही हे आकडे जरी पाठ केले ना, तर काही हरकत नाही. एवढ्या अशा लांबणीच्या वर्षाच्या असतात. या योजनांचा उपयोग हा आपल्या जीवनातील आर्थिक ध्येय पूर्ततेसाठी असतो. जसे की आता आर्थिक ध्येय हा शब्द त्यांना थोडासा जड वाटतो. तर त्यांना म्हणा, हे डायरेक्टली शब्द वगळून जरी तुम्ही तुमच्या भाषेतनं त्याला सांगितलं, "बाबा मुलीच्या लग्नाला पैसे मिळतील, मुलाच्या शिक्षणासाठी 4 पैसे जमा होतील." असं तर तुम्ही काही बाजूला टाकू शकत नाही. आलं की खर्चामध्ये जाताय. दरवर्षी तुमचं उत्पन्न 10% वाढतंय. परंतु तुम्ही आज सेव्हिंग 5% तरी करतायत का? असे क्रॉस प्रश्न विचारायला लागा त्यांना. त्यानंतर आपल्या उत्तरवयात जर नाही लेकरा-बाळांनी सांभाळलं, तर तुला आणि तुमच्या पत्नीला उत्तरवयामध्ये एक ठराविक 10-15 वर्ष, 70-80 वर्षापर्यंत पेन्शन मिळेल. कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. विचार करा. मित्रांनो, तुम्हाला त्यांना भविष्यातील जे काही स्वप्न आहेत, जे दुःख येणारे आहेत, हे तुम्हाला दाखवायचे तुमच्या संवादामधनं आणि तुम्ही स्वतःही हा विचार करा. तुम्हाला दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः एक विचार करा, की आज आम्ही माझ्या मुलासाठी, शिक्षणासाठी एवढं धडपड करून त्यांना शिक्षणाचा प्रयत्न करतोय. या शाळेत टाक, त्या शाळेत टाक, एवढे खर्च कर, एवढे फेस्टिव्हलचे ड्रेसेस घे, तेवढे घे. परंतु तुम्हाला माहिती आहे, हे मुलं तुम्हाला उत्तरवयात चांगल्या पद्धतीने संगोपन करतील करतील हे शाश्वती आहे. परंतु तुम्ही एक थोडासा विचार करा, कुठेतरी बॅकड्रॉपला आपण आपल्या आई-वडिलांना किंवा यांच्या आता तुम्ही महिला मंडळी आहात, यांच्या आई-वडिलांना सांभाळत असाल, ही चांगली गोष्ट आहे. मी वाईट म्हणत नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु बघा, जर समजा काही उदाहरणं तुम्ही समाजामध्ये असेही बघत असाल, की जर काही आज आई-वडील हे कोणत्याही जो एक वेळ असा होता ज्यापूर्वी माणसाचा, की त्याच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये पैसा होता. सगळ्या प्रॉपर्टीच्या चाव्या त्या व्यक्तीच्या हातात होत्या. आज मुलं-बाळं मोठे झाले. सगळ्यांचं परिस्थित्या प्रॉपर्ट्या विखुरल्या गेल्या आणि आज एवढा प्रॉपर्टीचा मालक, आज त्याला दवाखान्याला गुडघे दुखतायत, तर गुडघे दुखत असताना त्याला दवाखान्याला न्यायला पैशाची चुणचण भासते. त्याच्या पत्नीला बरेच दिवस झाले दिसत नाहीये. डोळ्यांना त्रास होतोय. किती दिवस मुलांकडे म्हणतेयत, "मला चष्म्यासाठी दवाखान्यात घेऊन जा." परंतु मुलं घेऊन जात नाहीयेत. आज समाजाची परिस्थिती ही आहे. याकडे ही परिस्थिती तुम्हाला तुमच्या ग्राहकाला दाखवायची आणि मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्याही पद्धतीचं चुकीचं काम करत नाहीयेत. तुम्ही एल-आय-सी एजन्सी ही एक समाजसेवाच आहे. जेव्हा ही समाजसेवा तुम्हाला कधी वाटेल, जेव्हा तुमचा एखादा ग्राहक जेव्हा एखाद्या ग्राहकाला तुम्ही याचा लाभ द्याल, त्यावेळेस तुम्हाला याचं खरा मोठा अभिमान वाटेल. त्यामुळे चला, तर त्यामुळे ग्राहक पुन्हा तुम्हाला कमीत कमी किती वर्षाची योजना असते? त्यामुळे
तुम्ही त्याला परत उदाहरण द्याल. आता हे मी खूप मिनिमम बेसिक लेव्हलच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे तुम्हाला चालता-चालता किंवा सहजरित्या बोलता येऊ शकतं. 10 वर्षापासून 35 वर्षापर्यंत कोणत्याही वर्षाची योजना तुम्ही निवडू शकतात. तुम्हाला 20 वर्षाची हवंय, 15 वर्षाची हवंय, 25 वर्षाची हवंय. तुम्ही जी तुमच्या आर्थिक ध्येय तुम्हाला कोणतं करायचं? मी जसं मागे सांगितलं म्हणा, की बाबा तुमचं आर्थिक ध्येय मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण, तुमचं उत्तरवय. ह्या 3 आर्थिक ध्येयापैकी कोणत्या आर्थिक ध्येयावर तुम्हाला पैसा पाहिजे आहे, तेवढं वर्ष निवडा. आजचं तुमचं वय बघा. त्यानुसार तुम्ही त्याचं वय निवडा आणि तशी योजना आपण सुटसुटीत बघू शकतो. असं सांगायचं. म्हणजेच त्यानंतर परत त्याने विचारलं, की "बाबा म्हणजे एवढे वर्ष पैसे भरावे लागतात?" 35 वर्षाचा आकडा त्यानं पकडला डोक्यामध्ये. तर त्यांना सहजरित्या तुम्ही सांगायचं, "नाही, एवढे वर्ष पैसे भरण्याची गरज नाही. योजना जरी लांबणीच्या असल्या, तर पैसे तुम्हाला फक्त कमी कालावधीमध्येच भरायचे आहेत." जसं की मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते म्हणा, की 25 वर्षाची एखादी योजना असेल, तर तिच्यात फक्त आता फक्त वगैरे हे जे शब्द आहेत ना, तर हे थोडंसं तुम्हाला विशेषण देण्याचं सुरुवात करा. 25 वर्षाची योजना आहे, फक्त 16च वर्ष पैसे भरायचे आहेत. हे विशेषण काय काम करतात, की त्याची जी लांबणीचा कालावधी आहे ना, तो मनामध्ये सध्या जो ठाम वाटतोय, तो ते विशेषण लावल्यानंतर तो कालावधी कमी झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे हे विशेषण मात्र आवर्जून लावायचं शिका. 25 वर्षाच्या योजने असेल, तर फक्त 16च वर्ष पैसे भरावे लागतात. हे सांगायचं. त्या त्यानंतर कमीत कमी किती हप्ता असतो? कमीत कमी किती हप्ता असतो? हा प्रश्न ग्राहकाने विचारला. त्यानंतर सॉरी परत त्यानं त्या प्रश्नासोबत आणखी दुसरा एक कमीत कमी हप्ता किती असतो आणि व्याजदर किती पडतो हा त्यानं प्रश्न विचारला. तर तुम्हीही समजून घ्या. 7-7.5% व्याजदर पडतोय. 7 7-7.5% व्याजदर पडतोय. तर ग्राहकाने परत प्रश्न तुम्हाला विचारलाय, की बँकेत तर 8-8.5% व्याजदर आहे. तुमचं उत्तर असेल, कोऑपरेटिव्ह बँकेचा व्याजदर असू शकतो. कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे काय? जसं आता तुम्हाला उदाहरण तुरंत उदाहरण माहिती असेल. ज्ञानराधा, तुमच्या मर्चंट बँकेवर पडलेली धाड, ह्या कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे प्रायव्हेटमध्ये आलेल्या आहेत. ह्या बँका कधी गाशा गुंडाळतील याचा काहीही एक भरोसा नाही. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकांचे व्याजदर असू शकतात. गव्हर्नमेंट बँकेच्या ठेवीवर दिलेले व्याजदर हे 7-7.5% जवळपासच आहेत. जर त्यांना असं तुमच्यासोबत बहस करत असली, तर त्यांना डायरेक्टली ऑनलाईन Googleमध्ये टाकून बघा. एस-बी-आय एफ-डी इंटरेस्ट रेट तिथे तुम्हाला चार्टच दाखवला जातो. एच-डी-एफ-सी बी प्रायव्हेटच आहे. परंतु एस-बी-आय, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे व्याजदर दाखवा त्यांना डायरेक्टली नेटवरनं ना तुमच्या मोबाईलमध्ये टाका, त्यांचाच मोबाईल घ्या आणि त्यांच्या मोबाईलमध्ये क्रोममध्ये टाकून बघा. 7-7.5च्या वर तुम्हाला कोणताच इंटरेस्ट रेट दिसणार नाही. बरोबर? त्यानंतर परंतु बँकेत आम्ही कधीही जाऊन ग्राहक आता तुम्हाला काय म्हणतोय, परंतु बँकेत आम्ही कधीही जाऊन पैसे वापस काढू शकतो. तुमच्याकडे काढू शकतो का? आता तुमचं उत्तर काय असणार आहे? हो, 1 वर्षानंतर तुम्हीही इथे पैसे काढू शकतात. परंतु इथे मुद्दलच अमाउंट वापस मिळेल. आता ग्राहक पुन्हा तुम्हाला प्रश्न करतो, व्याज का नाही? कारण तुम्ही परत उत्तर देतायत. कारण आपण 21, 15, 25 अशा कोणत्यातरी एका योजनेमध्ये, अशा कोणत्यातरी एका वायद्यामध्ये योजना सुरू केलेली होती आणि ती मध्यंतरी बंद करून काढून घेतोय म्हणून आपल्याला फक्त मुद्दलच अमाउंट वापस मिळेल. ग्राहक पुन्हा तुम्हाला प्रश्न करतोय, की बँकेत आम्ही कधीही गेलो की पैसे वापस काढायचे असल्यास आम्हाला ते कमीत कमी थोडेफार व्याज तरी देतात. बँकेतही जर समजा तुम्ही एफ-डी 2 वर्षाची एफ-डी केलेली असेल आणि तुम्ही हे समजून घ्या, 2 वर्षाची 1,00,000ची एफ-डी केली असेल, 7% व्याजदर असेल, तर तुम्ही ती 2 वर्षाच्या ऐवजी 1 वर्षामध्ये तुम्हाला काम पडलं म्हणून काढून घेताय. तर अशा वेळेस बँक तुम्हाला 7%चा व्याज देत नाही. तिथं मायनसमध्ये 1चा व्याजदर करून म्हणजे तिथं पेनल्टी व्याजदर मारतात. परंतु व्याज देतायत. तर त्यामुळे ग्राहक असं म्हणतोय, तर बँक आम्हाला काही ना काहीतरी व्याज देते मुद्दलासोबत, असा त्याचा अर्थ आहे. तर तुम्ही काय म्हणतायत? हो, अगदी बरोबर आहे. परंतु बँकेत तुम्ही एकरकमी पैसा टाकतात. बरोबर? बँकेमध्ये तुम्हाला जेव्हा एखादी एफ-डी करायची असेल, तर त्यावेळेस तुम्ही 1,00,000, 2,00,000, 4,00,000 असा एकरकमी पैसा तुम्हाला टाकावा लागतो आणि एकरकमी पैसा टाकल्यानंतर तुम्हाला त्या वर्षाला व्याज दिलं जातं. आणि इथे तुम्हाला एकरकमी पैसा टाकण्याची गरज नाही. पैसे हप्त्या-हप्त्याने घेतले जातात. इथं तुमचा कोणताही पैसा एकरकमी टाकता येत नाही. तुम्हाला दरवर्षी हप्त्या-हप्त्याने पैसा तुमचा इथून घेतला जातो. मग तुमच्या आता ग्राहक तुम्हाला परत विचारतोय, तर मग तुमच्याकडे काढण्याचा काय फायदा? फायदा काय? तर तुम्ही उत्तर देतायत, अगदी बरोबर बोललात. तुम्हाला बँकेत एकरकमी पैसा टाकावा लागतो. आता तुम्ही उत्तर देतायत. तुमच्याकडे काढण्याचा फायदा काय? त्यानं असा प्रश्न का विचारला? कारण की व्याजदर आपल्याकडेही 7-7.5%च पडतोय.
आणि बँकेकडेही 7-7.5%च पडतोय. फरक फक्त एक आहे, की बँकेत एकरकमी पैसा टाकावा लागतो. आपण तोच पैसा इकडे टप्प्याटप्प्यात 17 वर्षात, 18 वर्षात टाकतोय. मग आपल्याकडे त्यानं काय यावं हे तुम्ही समजून सांगताय त्याला. अगदी बरोबर बोललात. तुम्हाला बँकेत एकरकमी पैसा टाकावा लागतो. इथे एकरकमी टाकण्याची गरज नाही आणि सर्वात विशेष तुम्हाला इथे मोठा विमा दिला जातोय. विशेष गोष्ट दिल्या जाते. हे लक्षात ठेवा. बँकेमध्ये हा विमा त्यांना दिला जात नाही. आता त्या विम्याचं जसं मी तुम्हाला म्हटलं, की चालता-चालता योजना कशी सांगायची, तर मी एक योजना म्हणजे पहिले योजना ऐकावी त्यानं यासाठी त्याला तेवढं सुजलाम-सुफलाम केलं. आणखी त्याची मशागत करून त्याला आणखी सुपीक निर्माण केलं. आता तुटकी-मुटकी एक एक एक्झाम्पल म्हणून मी एक योजना घेतलीये, की समजा तुम्ही आज 21 वर्षांची योजना घेतली. मी उदाहरण म्हणून सांगितलंय. त्याच्या वयाचं वगैरे काही नाही बोलता-बोलता सांगितलं. आज समजा तुम्ही 21 वर्षाची योजना घेतली. त्यापैकी तुम्हाला 18 वर्ष हप्ते भरणा असतो. आता भरणा हा तुमचा किती असतो? जसं मी तुम्हाला सांगितलं, की हप्ता कमीत कमी 10,000 पासून सुरुवात होतो. तर मी एक 11,000चं 11 सव्वा 11,000 रुपये तुमचा वार्षिक हप्ता असेल. 18 वर्ष तो तुम्हाला भरायचा आहे. जवळपास तुमचे 2,00,000 जमा होतील आणि 3 वर्षानंतर म्हणजेच 21व्या वर्षी 4,13,200 ₹200 परताव्याच्या माध्यमातून मिळतील. परंतु दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आज 10-11,000 रुपये हप्ता भरल्यास आज तुम्ही भरतायत किती? 10-11 आणि हेच जर तुम्हाला बँकेत एफ-डी करायची असेल तर तुम्ही किती टाकले असते? तर तुम्ही डायरेक्टली लाख, दीड लाख टाकले असते. आज एल-आय-सीकडे एवढे टाकलेत का? नाही. परंतु आज एल-आय-सीकडे फक्त 10-11,000 रुपयेच टाकलेत तुम्ही तर एल-आय-सी काय देतेय? 10-11,000 रुपये हप्ता भरल्यास वर्षाच्या शेवटी एल-आय-सी 8-8,500चा बोनस देते. तुम्ही आज 10-11 टाकलेत, तुम्हाला वर्षाच्या शेवटी 8-8,500चा बोनस देते आणि त्या व्यतिरिक्त आजपासून 2,00,000चा नैसर्गिक विमा आणि 4,00,000चा अपघाती विमा सुरू करते. हा विमा तर मोफतच आहे. व्याजदर तुम्हाला बँकेइतकंच मिळतंय. तुम्हाला अ, तुम्हाला याच्या सोबत आमच्याकडे विशेष काय मिळतंय, एक तर बोनस मिळतोय आणि एक विमा मिळतोय. आता त्यानंतर हा विमा कसा काम करतोय हे त्यांना समजून सांगितल्याशिवाय ते समजणार नाहीये. जसं आता मी विम्याची बाजू समजून सांगतोय. समजा तुमच्या ठिकाणी मी आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मृत्यूचं उदाहरण येतं तेव्हा ते माझ्यावर ओढून घेतोय. समजा तुमच्या ठिकाणी मी आहे. मी 11,000 चा हप्ता आज भरला आणि अनावधानाने उद्या माझ्यासोबत काही अपघाती घटना घडो नाही घडली, तर माझ्या कुटुंबाला 4,00,000 एकरकमी देण्यात येतील. माझं कशामुळे देण्यात येतील? हा अपघातीचा विमा. 4,00,000 एकरकमी देण्यात येतील आणि तेथून पुढे दरवर्षी 20-20 हजार रुपये 21 वर्षात पर्यंत देण्यात येतील आणि जी 21व्या वर्षी 4,13,200 रुपये मिळणार होते, तेही शेवटी देण्यात येईल. केवळ एक हप्ता भरल्यानंतर जर अशी घटना घडली, तर सर्व एवढे बेनिफिट एल-आय-सीकडे देण्यात येतात. त्यामुळे तुमच्यासारख्या बऱ्याच लोकांनी एल-आय-सीकडे गुंतवणूक केलेली आहे. आता सगळ्यात शेवटचं स्टेटमेंट मी त्याला येईन परत. या व्यतिरिक्त तुम्हाला एवढं सांगितल्यानंतर या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही सखोल माहिती हवी असेल, तर तुमची एक भेटीची वेळ मला द्या. त्यावेळी मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगतो किंवा सांगते. तर मैत्रिणींनो, या पद्धतीनं हे सेशन थोडंसं महत्त्वाचं वाटत होतं. तुमच्याकडनं जी रिक्वायरमेंट येत होती, तर ही रिक्वायरमेंट मी तुम्हाला इथं फुलफिल केलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला काही आणखी अडचणी वाटतायत का? ते तुम्ही मला कम्युनिकेशन करून सांगू शकतात. शेवटचे 5 मिनिट ते 6 मिनिट तुम्हाला मी देतोय. यामध्ये तुम्हाला वाटतंय काही डाउट्स आहेत, काही संकल्पना समजल्या नाहीत? काही समजलं नाही असं वाटतंय का? मोबाईल बाजूला ठेवून काहीतरी कामात व्यस्त आहात असं तर नाही ना? कारण की एवढा लेट रिप्लाय म्हणजे 100% असंच काहीतरी. हां, अश्विनीताई समजलंय. नाही सर, तसं काही नाही. ऐकू लागलोय आम्ही. बरं ठीक आहे. समजलंय सगळं? हो सर, ज्यावेळेस आम्हाला म्हणजे काम करता वेळेस काही प्रॉब्लेम येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कॉल करू. नाही, हे लक्षात ठेवा. माझ्यावर जेव्हा तुम्ही अवलंबून राहाल, मी आहेच तुमच्या पाठीशी. परंतु हो. तुम्ही प्रत्येक वेळी मी तुमच्या पाठीशी आहे ही संकल्पना सोडून द्या. मी आहे तुमच्या पाठीशी. परंतु तुम्ही स्वतः चालायला लागा. तुम्हाला हो. एवढं सुस्पष्ट व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. ही पी तुम्ही वाटल्यास 2 वेळेस आणखी वाचा आणि जशास तसं रिपिटेशन जरी तुम्ही प्रत्येक ग्राहकाकडे केलं, तरीही चालेल. सुरुवातीला सगळेच्या सगळे जशास तसे मुद्दे तुम्हाला बोलताही नाही येणार.
तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही नवनवीन ग्राहकांसोबत ही पीपीटी रोज 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 बोलण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे शब्द त्याच्यामध्ये काही ऍड करून तुम्ही त्यांना सांगू शकतात आणि तुम्हाला तुमचा सराव पण होऊन जाईल. यासाठी आता तुमच्याकडे एक ध्येय आहे, की तुम्ही या पीपीटीचा वापर करून कमीत कमी 10 ते 15 लोकांना याच फॉर्मॅटमध्ये बोलून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा, की सर अशा पद्धतीने रिप्लाय येतायत. चालेल? हो, चालेल सर. येस, ठीक आहे. थँक यू. बोलायचं मात्र नक्की आहे तुम्हाला. मी मीटिंग संपलं असं जाहीर करतोय.